श्री स्वामी समर्थ अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढेल जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रति कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाक अधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे तिने सेवेकऱ्यांचा नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलन करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरील पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. तैपासून बाळाप्पासी त्रास देती अहर्दिशी गाऱ्हाणे सांगता समर्थांची बाई ते शब्द ताडिते. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत सेवा करीत तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार कुसे चोळाप्पा कारणे जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे. असं ऐकी अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रींजवळी तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीत आती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवून दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. त्या ऐकून बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामीचरणांसी म्हणती जावे येथुनी. आता समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्याची आसन दाखवावी. बाळाप्पा येत त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणास मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी माने नशी जाहली. सुंदराबाई करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावी. परी राणीचे वियोनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलते समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या.
स्वामीची या सेवेकरिता सरकारांतून तत्वता पंचनियमोनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी. बाळाप्पा बोलले तयासी, द्रव्यश नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एक भक्तास सांगून करविल श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली, उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, तेणे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसतो, त्रयोदशोऽध्याय बोढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.